तर मी आणि अपूर्वा दोघं डीमार्टला गेलो होतो, थोडंसं सामान घ्यायचं होतं म्हणून. सगळं झाल्यावरती अचानक मला म्हणाली, मला आप्पे खायचे आहेत, चल तिकडे जाऊया. मी ठीक आहे असं म्हणत तिच्या मागे गेलेलो. आप्प्याच्या गाड्याजवळ पोहोचलो तेवढ्यात ती मला म्हणाली, तुम्ही इथे थांबा, मी येते. मी विचार करू लागलो काय झालं अचानक, पण काही न बोलता मी थांबलो. थोड्याच वेळात ती माझ्याकडे आली आणि तिच्या हातात काहीतरी होतं. मी विचारलं हे काय आहे. ती गोड हसून म्हणाली, तुझ्या बड्डेचं सरप्राईज गिफ्ट. आता आम्ही बाहेर असताना बायकोने गिफ्ट घेतलं होतं, ते पॅकिंग वगैरे केलं आणि आता घरी आल्यानंतर ती मला देणार होती आणि मग आपण ते ओपन करून बघणार होतो. तर ऍक्च्युली गिफ्ट हे मला माहिती आहे काय आहे ते, ती फ्रेम वगैरे असावी, बट ती कोणती फ्रेम आहे, कसली फ्रेम आहे ते बघण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. वर कर जरा. एक नंबर, मस्तच. खूप भारी फ्रेम आहे, खूपच भारी. तर मंडळी तुम्ही बघू शकता, हे आमच्या रिसेप्शन नंतरचं हे फोटोशूट झालं होतं आमचं दोघांचं. तर त्याच्यातले काही फोटोज घेऊन तिने ही फ्रेम बनवून घेतलेली आहे फोटो स्टुडिओ म्हणून. खूपच भारी गिफ्ट आहे, जे फ्लॅटमध्ये आमच्या पहिली फ्रेम लागणार आहे आमच्या दोघांची. खूपच भारी वाटत आहे आणि या मेमरीज म्हणजे डोक्यात तशा होत्याच, कायमस्वरूपी स्मरणात राहिल्याच. पण त्या फोटोच्या रूपातून सुद्धा आमच्या फ्लॅटच्या वॉलवरती त्या नेहमी राहणार आहेत सोबत. खूपच भारी वाटत आहे. थँक्यू सो मच बायको. लव्ह यू. तर वन्स अगेन थँक्यू सो मच बायको. आणि हे तिसरं तुझं सरप्राईज गिफ्ट मला खूप खूप खूपच आवडलं. फर्स्ट तू मला रात्रीचं बर्थडे सेलिब्रेशन करून माझा बर्थडे सेलिब्रेट केलास, त्याच्यानंतर डिनर पार्टी दिलीस आणि हे थर्ड गिफ्ट होतं माझ्यासाठी. सो तिन्ही तुझे सरप्राईज मला खूपच भारी वाटले. आमच्या दोघांच्या या कपल ब्लॉगसाठी आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.